दरम्यान या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मतांचं गणित कसं असणार आहे हे सुद्धा पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6 जागा आहेत, तर शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा आहे आणि मवियाच्या वाट्याला 1 जागा आहे। एक आमदार निवडून आणण्यासाठी एकूण 28 मतांचा कोटा आहे। महायुतीमध्ये भाजप 131 आमदार, शिवसेना 57, राष्ट्रवादी काँग्रेस 40। आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावर आणि 5वा उमेदवार मित्र पक्षांच्या साथीनं जिंकू शकतो। दरम्यान शिंदेंचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सहज जिंकू शकतो। मवियाचं संख्याबळ 46, यानुसार त्यांचा एकच उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेसनं उमेदवार दिल्यास मवियाचा उमेदवार डेंजर झोन मध्ये जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आपण पाहतो एकंदरीतच ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। उमेदवार ठरत नव्हता, कोणाला उमेदवारी द्यायची याच्यावरती संभ्रम होता, मात्र उमेदवाराचं नाव निश्चित झालं। मात्र काँग्रेसची भूमिका अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे। काँग्रेस सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। कसा समतोल साधला जाईल महायुती मवियामध्ये? कारण जर मवियानं उमेदवार दिला तर दोघांपैकी एकाचं तिकीट कापू शकतं, एकाची विकेट पडू शकते, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर विधान परिषदेच्या 9 उमेदवारांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं तर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामध्ये महायुती जागेला आपण बघितलं 8 जागा आलेल्या आहेत, तर महाविकास आघाडीच्या जागेवरती आपण बघितलं एकच जागा आलेली आहे आणि त्यामध्ये पण महाविकास आघाडीमध्ये धुसफूस होती आणि त्यामध्ये काँग्रेसकडून बोललं जात होतं की उभाटा गटामध्ये उद्धव ठाकरे यांना उमेदवारी द्यावी आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल करावा। पण आपण बघितलं या ठिकाणी उभाटा गटाकडून उद्धव ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना ही उमेदवारी दिलेली गेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं काँग्रेसला साधा विचारलं गेलं सुद्धा नाही असं देखील या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी अंबादास दानवे हे उभाटा गटाकडून उमेदवारी भरणार आहेत, पण आता काँग्रेस या ठिकाणी आपला उमेदवार देते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे की काँग्रेस पुन्हा एकदा उभाटाला पाठिंबा देते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामध्ये आपण बघितलं जी महाविकास आघाडीची जी संख्या आहे ती 2 उमेदवारांपुरती नाही आहे आणि त्यासाठी जर 2 उमेदवार उभे केले आणि दोघांना जर जिंकवायचं असेल तर आपण बघितलं महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांना फोडावं लागेल। पण आपण या ठिकाणी बघायचं आहे की काँग्रेस या ठिकाणी उमेदवार देते की नाही। त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसच्या सगळ्या एकंदरीतच भूमिकेकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। जर काँग्रेसनं उमेदवार दिला तर ही निवडणूक कशी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।